नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी रात्री बनवले तांदळाच्या भाकरी एकदम सोप्या पद्धतीने, तर त्या दाखवणार आहे तुम्हाला मी। इथं गॅस चालू केला, तर त्याच्यावरती एक पातेलं ठेवलं पाणी गरम करण्यासाठी। तर त्याच्यात मी अर्धा तांबे पाणी टाकलं गरम होण्यासाठी। तर इथं तांदळाचं पीठ 2 वाटी चाळून घेणार आहे। तर तांदळाची भाकरी आळणी लागते म्हणून मी त्याच्यात मीठ टाकले 1 चम्मच। तर पीठ आपलं चाळून घेतलं, पाण्याला छान उकळा आला की हे पीठ त्याच्यामध्ये सोडायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं एवढ्या 2 वाट्यांच्या पिठामध्ये माझ्या 10 भाकरी झाल्या बनवून। तर इथं मी पीठ हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता एक परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत। तर पीठ आपलं आता इथं काढून घेतलेलं आहे। आता मी थोडं थोडं पाणी करून त्याचे 2 गोळे तयार करून घेणार आहे। छान मळून घेऊन नंतर भाकरी बनवणार आहे। तर इथं पाहू शकता, तर गॅसवरती तवा ठेवला गरम होण्यासाठी आणि तव्याला थोडं तेल लावून घेणार आहे, म्हणजे भाकरी चिटकत नाही। तर इथं मी हा एक गोळा घेतलेला आहे भाकरी बनवण्यासाठी। तर असं थोडंसं पाणी लावायचं। आता लाटणं घेतलं आहे, पोळपाटाची काही गरज नाही मला वाटली, मग मी त्याच परातीवरती उलटी करून तिच्यावरतीच भाकरी लाटून घेणार आहे। तर इथे पाहू शकता, लाटण्याने थोडं लाटून घेतलं की हाताने थोडंसं वळून घ्यायचं आहे। तर बघा इथं भाकरी किती छान झाली आपली, पातळही झाली आणि गोलही झालेली आहे। तर तवाही आपला गरम झालेला आहे। आता मी भाकरी भाजून घेणार आहे। तर इथे पाहू शकता, भाकरी आता मी तव्यामध्ये अशी दोन्ही हाताने मस्त सोडली। माझी थोडीशी इथं उलटी झाली तर मी लगेच तिला चिटकवून घेतली। तेल लावल्यामुळे भाकरी काही खराब होत नाही आपली, तव्याला तेल लावलेलं आहे। तर असंच आता भाकरी उलटी केली, एक साईडनं थोडीशी कच्ची ठेवली की भाकरी नंतर छान फुगते। तर इथे पाहू शकता, दोन्ही साईडनं आपली भाकरी भाजून घेतली। तर इथं आता मी दुसरी भाकरी बनवण्यासाठी घेणार आहे। ही भाकरी काढून हिला छान शेकून घेतली की दुसरी भाकरी बनवून घेणार आहे। अशा सर्व भाकरी मी बनवणार आहे। ते पहा, तर तुम्हालाही बनवायचे असतील तर अशा सोप्या पद्धतीने पटकन घरच्या घरी बनवत जावा। तर बघा आपली भाकरी कशी फुगली, पापड सुटलाय छान तिला। ते पाहू शकता। तर आपल्या भाकरी तयार झालेल्या आहेत। तर जेवणासाठी बटाट्याची भाजी आणि तांदळाच्या भाकरी पहा, मऊ लुसलुशीत। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।